सरपंचांना आखरी आली वाटत. नाही शॉक बसलाय वाटतं. त्याची काठी घे, हाणून बाजूला काढू. नाही रे, आखडी झाली. माझ्याकडे आयडिया आहे बघ. आयडिया मला आखडी आली. पाईप लाईन आहे, लेग आहे पाईप. खाल्लं तर मला 20 रुपये द्या, मी लगेच धरतो. मी मदत करणार. हा ये हातपाय करा बाजूला. हा काढलं ये. कुणीतरी कंडक्टरला बोलवा की. तो गेला पाईपलाईनचं काम करून निघून. त्याची बायको बसली पाराव त्याची वाट बघत. मैं आया मंदिर होके. हा ठीक आहे. नाम्या, मला वाटतं आता आपल्यालाच पुढे जाऊन काहीतरी करावं लागेल. हा आपल्याला नाही, तुला, तुझा. सरपंच बाजूला. हा लाव काढ हात. हे डॉक्टर तर लयच मान देत होते त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बायकोला. बाई बघितली का लगेच त्यांच्या अवकातीवर येतात. डिंपे, अजून डॉक्टर आला नाही ग. कशाला का त्याचा धोसरा काढलाय? मुर्दा त्याच्या कर्मानं गेलाय तर जाऊ दे की. आत्या, तुम्हाला नाही कळायचं. एवढे दिवस अडून राहिलेलं पाण्याचं काम त्यांच्या येण्यानं झालंय. होय आजी, तुला माहित नाही, नाहीतर का नाही तू सांगितलेलंस का नाही तसंच मला दगडानं काम करायला लागलं असतं. पण पाणी आलं का नाही म्हणून काम भारी झालं. हे बघा, कुणाला कशाचं बुडकीला केसाचं. तुमचं डबरं भरा तिकडं. त्या कंपाऊंडर आहे ना, जोपर्यंत तुम्हाला लुटून खात नाही ना तर तुम्हाला अक्कल नाही यायची. तवाचा तवा आम्ही बघू. डिंपे, जागा बघून ये कुठं राहिलं डॉक्टर. का ते काय कुकुला बाळ काय हरवायला? मी का शोधू? नका जाऊ, माझी मीच बघते. तुम्ही फक्त बसून खावा. ताती झाले या माणसाचं. असं काय कमी आहे माझ्यात म्हणून हा माणूस असं वागतोय माझ्याशी. 1 मिनिट लांब गेलं की लगेच टांग मारून पसार व्हायचं आणि बाहेर जाऊन शेण खायचं. तुमचे मिस्टर आले नाहीत का अजून? येत असतील, फार काम असतं ना त्यांना. ते तुम्हाला न्यायला येतीलच याची खात्री नाहीये तुम्हाला? नाही, तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं तसं. फोन लावून बघा ना त्यांना, म्हणजे अंदाज येईल कुठपर्यंत आलेत काय. उचलला तर समजेल ना. दुपारी तुम्ही माझ्या हातात पैसे दिले ना, ते आवडलं नाही त्यांना, म्हणून मुद्दाम असं वागतायत. किती चुकीचं आहे हे.
म्हणजे तुमच्या इतकी सुंदर बायको असताना कोण असं कसं काय वागू शकतं? तुमची हरकत नसेल तर तुम्ही आज आमच्याकडे थांबू शकता. म्हणजे तुमची हरकत नसेल तर. काय बाहेर इतकी थंडी आहे, त्यात गावातली माणसं कुठं कुठं आणि कशा कशा नजरेने बघत असतील याची कल्पना सुद्धा. मी स्त्रियांचा खूप आदर करतो. म्हणजे स्त्रियांकडे वाईट नजरेने बघणाऱ्या माणसांचा मला खूप राग येतो. हरकत नाही, तुम्ही जर इथेच थांबणार असाल तर मीही थांबतो. नाही म्हणजे तुम्हाला आधार म्हणून. हो बाहेर थंडी खूप आहे, त्यात मग अशी तुम्ही पाण्यात भिजलाय, आजारी पडाल म्हणून म्हणतो वाड्यावर चला. मी समजू शकतो, म्हणजे मी तुमच्यासाठी अनोळखी आहे. तुम्ही मनात कुठला संकोच ठेवू नका. माझं नाव नटवर आहे, नटवर सिंग. ह्या गावातले लोक मला डॉक्टर समजतात, पण मी डॉक्टर नाहीये. ते मला देव म्हणूनच म्हणतात. या गावातल्या लोकांची, गावाची सेवा करणं हेच मी माझं आयुष्य समजतो. तुम्ही वाड्यात चला. बघा वाड्यात मंगलताई आहेत, बाबूदादा आहेत, सरू अजी आहे, टोण्या आहे, डिंपल आहे. बरं ठीक आहे, म्हणजे तुमचे मिस्टर आले तर तुम्ही त्यांच्यासोबत जा. ठीक आहे. एक मिनिट. हे बाहेर थंडी आहे ना, घ्या ना. या. हे गे राज, त्या जयसिंगचं काय खरं नाही. त्यानं मागच्या वेळेला हे केलं होतं, त्याच्यामुळं केवढं हे झालं होतं. काय म्हणजे मागच्या वेळेला जे काम केलं त्याच्यामुळं केवढं नुकसान झालं होतं. जाऊ दे ना, गावातली कामं तरी होत आहेत ना पटापटा. ते हायला का, जोपर्यंत त्याच्या ह्याच्यात हे जात नाही तोपर्यंत तो हे करत नाही. ए विंच्या, अरे जोपर्यंत त्याच्या खिशात पैसे जात नाहीत तोपर्यंत तो काम करत नाही असं म्हणायचं होतं. मग असं पूर्ण बोलत जा ना. हा, आणि सोडून दे ना तो विषय. जोवर डॉक्टर गावात आहे की नाही तोवर टेन्शन घ्यायचं नाही. समध्यांचं चांगलं होणार, मी सांगतो ना. हो बरोबर आहे. विंच्या, डॉक्टर गेले का रे इथनं? हे करताना दिसलं नाही डॉक्टर. म्हणजे जाताना दिसलं नाही. अजून कसे आले नाही देवळातनं? मी आलोच जरा जाऊन. अरे चुना दे जरा. हा, अरे डॉक्टर, या मॅडम गेले ना. ना मैं आप थारे को कैसे बोलूं? मैडम के मिस्टर उन्हें लेने ही नहीं आए. स्त्री ही घरातली लक्ष्मी असते, पण काही लोकांना त्यांची किंमतच नसते. बिचारी अकेले गांव में घूम रही थी, परेशान थी. मैंने बोला वाड्यावर चला, तिथे मंगलताई आहेत, त्यांच्यासोबत रहा. हाँ, पर हमारे को अलग ही टेंशन है. मतलब हम दोनों को साथ में देखकर कहीं गाँव वाले अलग नजरिए से. नाही नाही डॉक्टर, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे की. मी काय करतो, मी जातो पुढं. वाटेत जे काही टाइमपास करणार दिसतील ना त्यांना सटकवतो. आलोच ना. चलो. थैंक यू. ना जी ना, ये तो हमारा फर्ज है. चलो. ए बारक्या, अरे तुझा बाप बोलतोय पांडू. अरे तुम्ही दोघं इथं काय करताय? तिथे तुमच्यापैकी कोणाची तरी बायको पडली. अरे पण माझं लग्न झालं नाही. मग याची बायको असेल. अरे माझं पण नाही झालं. नाही झालंय ना?
मग ज्याची कोणाची बायको पडली असे ना त्याला जाऊन मदत करा, दवाखान्यात घेऊन जा. काय माणुसकी बिनुसकी आहे की नाही? बघल की तिचा नवरा. त्याची मेवणी लय सुंदर आहे. हे नाम्या, तू माझ्या ह्याचं हे करतोयस. काय गेले? माझ्या टपरीचं नुकसान. अरे तू नको ना टेन्शन घेऊ, मी आहे ना. अरे 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 नाम्या, हे काय? काय नाही, तू घे. अरे पण सांगतो तुला, थांब. अरे पण काय? टेन्शन घेऊ. अरे घे घे घे. अरे नाम्या, काय? काय नाही काय नाही. अरे नाम्या, हे नाम्या, हे काय होतं? अरे हे तुझ्या भल्यासाठीच करत होतो आणि तुला दम नाही. आता बघ तुझा धंदा कसा होतोय. आता ही माझी टपरी अशी बंद करून माझा धंदा कसा होणार आहे? अरे थोड्या वेळासाठी कर्फ्यू लागला होता. हा? आता होईल बघ तुझा धंदा. टोन्या, ए टोन्या, इकडे या. टोन्या, जरा डॉक्टर कुठे दिसतात का बघून ये की जा. आलो. ए मम्मी, ए मम्मी, ए मम्मी, आता दाजींनी लगीन केलं. एक धकाड धकाड धकाड. आता उद्या जेवण जेवण. आल्या आल्या मुडद्याचा उद्योग सुरू झालं. ते म्हणतात ना, नळीत घाला नाही तर कापून काढा. कुत्र्याचं शिपूट वाकडं ती वाकडच. डॉक्टर, ही बया तुमच्या संग? इनका पति के साथ झगड़ा हो गया. पति गुस्से में इन्हें गांव में छोड़ के चले गए. तर गावात कोणाला ओळखत नाहीत. त्यात रात्री बाहेर थंडीने कुडकुडणार म्हणून मी त्यांना आपल्या वाड्यात घेऊन आलो. मी म्हटलं चला, मंगलताई काय बोलणार नाही तुम्हाला. तुम्हालाच तिला इथं ठेवायचं आहे हे सांगा की. माफ करा, पण तुम्हाला जर माझ्यामुळे काही त्रास होत असेल तर जाते मी. नाही नाही, त्रास कसला हो, तुम्ही थांबा इथंच. काय म्हणावं बाया तुमच्या नवऱ्याला? असं कसं एवढ्या रातचं एकटीला सोडून गेला? जाने दो, उनके आपस का कोई तो मामला होगा. डिम्पल जी, ये पानी से भीग चुकी है. आपके पास काही कपडे असतील तर म्हणजे त्यांना चेंज करायला. माझी कापडं त्यांना बसणार नाही. तुमच्या बायकोची असतील नाही तर कापडं, त्यातली द्या की मग. अरे हो, हे तर मी विसरलोच होतो. थँक्यू. हा चल जा बया. या. बया, किती काळजी आहे समजांची डॉक्टरांना. बायकाच तेवढ्या अडचणीत असलेल्या दिसतात मुडद्याला. त्याचं दार लागलं त्याचं. या ना. या. सॉरी. तुम्हाला सर्दी झाली वाटतं. ते मगाशी भिजले ना त्यामुळे. एक मिनिट. हे क्या, तुम्ही चेंज करा, मी आहे खाली. ताईसा,
डॉक्टर काय पाहिजे होतं का तुम्हाला? हाँ वो मारे को मॅडम जी पाणी से भीग गई है ना, त्यांना सर्दी होईल म्हणून हे काढा. तेवढंच ना, मग मी बनवते की द्या इकडं. नाही मी या बया, तुम्ही डॉक्टर आहे ना, तुमचा काढा वेगळा असेल. बनवा बनवा, उतरवती ही समजा तिथं आहे बर का. मम्मी, डॉक्टर आतमध्ये काय करते ती? अगं ती कॉन्ट्रॅक्टरची बायको आहे ना, तिच्यासाठी काढा बनवतात. डॉक्टरानं काढा? मला नाही त्यांच्यावर विश्वास. हे तर आगीला घाबरत होत ना, आणि आता डायरेक्ट चुलीजवळ बसले. म्हणजे हे सगळं आतापर्यंत नाटक होतं व्हय. काय छान वास येतोय काड्याचा. आता हा काढा बनणार, मग त्या बयाला पाजणार, मग तिला इम्प्रेस करणार. पण कोणीतरी तर आगीला घाबरत होतं ना. जादू झाली वाटतं. कोणाची तरी भीती अशी बुईंग पळून गेली. मांजराला वाटतं आपण डोळे झाकून दूध पितोय, आपल्याला कुणीच बघत नाही. पण इथं ज्याला कळायचंय ना, त्याला बरोबर कळतं. आणि पुरावे भी बरोबर घावत्यात. डिम्पल जी, ग्लास मिलेगा? ये हाँ हाँ, लाती हूँ ना. प्लीज. घ्या. या माणसाला एवढं काय बोलले, आणि तरी बी त्याच्या चेहऱ्यावर एक रेष हल्ली नाही. मंगलताईसा, हे तुम्ही त्यांना द्या, म्हणजे बरं वाटलं त्यांना. हा काढा घ्या, म्हणजे तुम्हाला सर्दी होणार नाही. मी आहे माझ्याकडे. ठीक आहे, प्या तवर मी जेवणाचं बघते. हा, मैडम आप यहाँ पे खड़े क्यों हो? आइए, बसा ना तिकडे. या मॅडम, या या. धन जर का स्त्रियांकडे दिलं तर त्याची तरक्की होते असं म्हणतात, म्हणून हे तुमच्याकडे. आप हमारे गांव के मेहमान हो, इसलिए आपके लिए ये. एक मिनिट, एक बाहेर थंडी आहे ना. ही बाई एवढी गालातल्या गालात का असते?
काय डॉक्टरांच्या प्रेमात पडली का काय? आता हिचं बी काय खरं नाही.